श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. श्रावण महिन्यात भरपूर आपण जेवढ्या सेवा करतो तेवढ्या सेवाचं अगणित असं पुण्य आपल्याला मिळत असतं. श्रावण महिना हा शिवांना समर्पित असतो. त्यासाठी आता भरपूर जणांच्या मला कमेंट आल्या, की ताई संतान प्राप्तीसाठी श्रावणामध्ये काही सेवा करतात का? तर हो, संतान प्राप्तीसाठी श्रावण महिना हा खूप छान आहे. म्हणजे की अ, आपण भोलेनाथांकडे एखादी इच्छा मागतोय आणि ती भोलेनाथ पूर्ण करणार नाही, असं होणार नाही. भोळा शंकर आहे असं म्हणतात, भोळे महादेव आहे, ते प्रत्येक भक्ताची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. फक्त आपल्याला त्यांची मनोभावे सेवा करावी लागतात. तर संतान प्राप्तीसाठी ह्या श्रावणामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो, आज तीच पाहणार आहोत. जेव्हा आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सेवा दिल्या जातात, की संतान प्राप्तीसाठी तुम्ही ह्या सेवा करा. त्या सेवेमध्ये एक सेवा असते अ, रुद्र अभिषेकाची आणि ती आपल्याला 131 दिवसाची जी सेवा आहे, ती दिली जाते. आता ती 131 दिवसाची सेवा आपण केव्हाही करू शकतो. पण विशेष म्हणजे श्रावण महिना आणि ह्या श्रावणामध्ये आपण ह्या सेवा जर सुरू केली संतान प्राप्तीसाठी भगवान शिवांना आर्ततेने हाक मारून त्यांना आपली समस्या सांगून ही सेवा जर तुम्ही या श्रावण महिन्यात सुरू केली तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल. तुमचे मार्ग खुले होतील. कारण की हा श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि असं म्हणतात की या श्रावण महिन्यामध्ये जो कुठला भक्त एखादी इच्छा व्यक्त करतो शिवांपुढे, ती त्या भक्ताला शिव रिकाम्या हाताळी ठेवत नाही. त्याची प्रत्येक इच्छा शिव पूर्ण करतात. तर आपल्याला 131 दिवस संतान प्राप्तीसाठी रुद्राभिषेक करायचा आहे. आणि रुद्राभिषेक जो प्रॉपर रुद्राभिषेक असतो सेवेमध्ये महत्वपूर्ण असं मी काय काय वाचलं हे मी सांगते. सगळ्यात पहिले मी जे वाचलं होतं, शिवमहिमा स्तोत्र वाचलं होतं. त्यानंतर जे आपलं रुद्र अध्याय प्राकृत ते संपूर्ण वाचलं होतं. नमक चमक सगळं वाचलं होतं. त्यानंतर जे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते वाचलं. सगळ्यात अगोदर गणपती अथर्व शीर्षकानेच मी सुरुवात करत होते. त्यानंतर जे आपलं अष्टोत्तर नामावली आहे ती मी घेऊन त्यावरती एक एक बेलपत्र वाहून असं आणि त्यानंतर भगवान शिवांची आरती वगैरे करून माझ्या ह्या रुद्राभिषेकाची समाप्ती व्हायची. आता नेमकं कसा करायचा, वाचन काय करायचं हे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईलच. आता त्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं, जे तीर्थसाठ तर त्याचं काय करायचं आणि हा जो अभिषेक आहे हा प्रदोष काळातच करायचा असतो. ज्यांना सकाळी वेळ मिळतो त्यांनी 10च्या आत हा अभिषेक करा आणि ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी प्रदोष काळात करा. पण सहसा प्रदोष काळातच ही जी सेवा आहे ती केली जाते. आणि आता त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक मोठं जे तांब्याचं ताट असो किंवा तुमच्याकडे जे काही असेल ते घेऊन बसायचं आहे. कारण की रुद्राभिषेकाला भरपूर वेळ लागतो, 1 तास सहज जातो. तर ते पाणी आपल्याला साठवायचं आणि तुमच्याकडे गळती पात्र पाहिजे. मग त्या गळती पात्रामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही तुमचं वाचन करू शकता. महादेवाची पिंड ठेवायची आणि असं म्हणतात की जोही हे जे रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे, जो प्राशन करतो त्याचं जे दारूचं व्यसन आहे ते सुटतं. तो एखाद्या अशा आजाराने ग्रासलेला आहे जो की कित्येक दवाखाने दुआ बाबा करून बरा होत नाहीये, तशांचा तो आजार बरा होतो. आणि जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जर शरीरामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पीसीओडी पीसीओएस काहीही असेल, तर तुम्ही हे जसं जसं हे तीर्थ घ्याल तसं तसं तुमच्या शरीरातले विकार कमी व्हायला लागतील, असं याला मान्यता आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला 131 दिवस हा रुद्राभिषेक करायचा आहे. पहिले संकल्प घ्यायचा आहे आणि आता संकल्प तुम्ही घेतला त्यानंतर तुम्हाला मध्ये पिरियड्स आले तर काय करायचं, मासिक धर्माचे 4 दिवस जाऊ द्यायचे आणि त्यानंतर तुमचे सपोज 4 रुद्राभिषेक झाले तर 5वा तुम्ही मासिक धर्माच्या नंतर सुरू करायचा आहे. आणि ज्या दिवशी असं म्हणतात की जो 131 दिवस हे रुद्राभिषेकाची सेवा करतो ही अतिउच्च कोटीची सेवा आहे. जोही हा सेवा करतो भोलेनाथ त्याला प्रसन्न होऊन त्याची मनोवांछित जी इच्छा आहे ती पूर्ण करतात. तर तुम्हालाही मी सांगेल की ह्या श्रावण महिन्यामध्ये ही सेवा सोडू नका. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे किंवा मग कुठली इच्छा आहे तुमची आणि तुम्हाला ती भोलेनाथांकडून पूर्ण करून घ्यायची तर ही सेवा करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही ह्या व्हिडिओ विषयी किंवा ह्या अभिषेकाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन विचारा. त्या प्रश्नाचं आपण नक्कीच निरसन करू. श्री स्वामी